वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन पाहत आहोत. त्याच्यामध्ये वनस्पतीमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक असतो फूल. फूल हे फूल म्हणजे वनस्पतीतील काय आहे, लैंगिक प्रजननाचा घटक आहे. तर याच्यामध्ये काय काय असतं बघा, आपण आकृती काढलेली आहे. आकृतीमध्ये आपण सांगितलं आहे की जायांग म्हणजे स्त्री पेशी आणि पुंगंग म्हणजे पुरुष पेशी, हे दोन अतिशय महत्त्वाचे घटक आहेत. आता इथून कोणते घटक आहेत ते पाहायचं. बघा याला म्हटलेलं आहे, ह्याच्या रंगीत दिसतात ना, याला म्हटलं आहे दलपुंज. बघा ह्या वेगवेगळ्या रंगाच्या असू शकतात. इथे हे रेड कलरचं आहे, इथे येलो कलरचं आहे, परत हे जे गुलाबाचं फुल आहे थोडंसं पिंक कलरचं आहे, नंतर हे सुद्धा येलो कलरचं आहे, कोहळ्याचं फुल आहे. तर हे जे आहे त्या पाकड्यांना काय म्हटलेलं आहे, दलपुंज. पाकड्या म्हणजे दलपुंज. आता नंतर आहे मी म्हणजे नाही, मी दलपुंज. ज्याच्यात पाकड्या नसतात ह्या भागाला मी दलपुंज म्हणतात. बघा इथे छान दिसते जास्वंदाच्या हा भाग जो आहे, या भागाला काय म्हटलेलं आहे, मी दलपुंज. हे जे भाग आहे एवढा याला म्हटलेलं आहे मी दलपुंज. आणि हा जो खालचा आहे याला म्हटलेला आहे पुष्पवृंत. याला काय म्हटलेलं आहे, जिथे आपण पकडतो फुलाला, असं पकडतो, ज्या ठिकाणी आपण फुलाला पकडतो त्याला काय म्हटलेलं आहे, पुष्पवृंत. समजले तीन घटक महत्वाचे. ह्या म्हणजे पाकड्या म्हणजे दलपुंज, जिथे पाकड्या नसतात पाकड्याला पकडून ठेवतात, पूर्ण फुलाला पकडून ठेवतात, त्या भागाला म्हटलेलं आहे मी दलपुंज. आणि जिथे आपण फुलाला पकडतो त्या फुलाला काय म्हटलेलं आहे, पुष्पवृंत. आता हे झाले बाहेरचे घटक. आता महत्वाचे घटक म्हणजे बघा हे घटक. आता इथे हे लांब आहे, इथे 5 पेंटॅमिरस ही जी आहे तिला म्हटलेलं आहे जायांग हा पूर्ण. आणि हे जे येलो कलरचे दिसत आहेत बघा, इथे हाताला तुमच्या राहत आहे, हे इथे आहे परागकण, म्हणजे हा परागकोश आणि परागयुक्त पुंगंग. आता फक्त जर आपण एक तोडला, हे वालं जे आहे याला म्हटलेलं आहे परागकोश आणि परागयुक्त. म्हणजे जर आपण हे आहे वनस्पतीतील पुरुष घटक दिसतात इतके सारे. आता हे जे पुरुष घटक आहे, आता हे पुरुष घटकानंतर ही जी इथून लांब आहे, हे पुरुष घटक आपण सगळे काढून घेऊ. काढले बघा, हे बघा पुरुष घटक काढले. परागकोश आहे याच्यामध्ये, हे सगळे पुरुष घटक. हे काय आहे, सगळे पुरुष घटक म्हणजे पुंगंग. याला काय म्हणतात, पुंगंग. आपण काढले पुंगंग. पुंगंग काढल्यानंतर ही आहे कुक्षी. ही आहे कुक्षी. कुक्षी हा कुक्षीवृंत. आणि इथे आतमध्ये असते अंडाशय. तर बघा अगदी जवळून कुक्षीवृंतामध्ये बघा फुलाच्या आतमध्ये एक ट्यूब लाईक स्ट्रक्चर असतो, नळी असते. बघा निघली. ही आहे कुक्षीवृंत आणि हा आहे अंडाशय. बघा ही आहे कुक्षी म्हणजे जिथे परागकण तिथे येतात. आता परागकण इतक्या वर कसे येतात, तर परागकण हे फुलपाखराच्या पायाला लागून, कीटकाच्या पायाला लागून किंवा हवेद्वारे किंवा पाण्याद्वारे येऊन हे जे आहे हे इथे येऊन चिपकतात. इथे येऊन चिपकल्यानंतर इथे तयार होत असते कुक्षीमधून ते दोन परागकोशातील परागकण कुठे येतात, या कुक्षीवृंतामध्ये येतात. आणि कुक्षीवृंत झाल्यानंतर पुन्हा स्टॉप अशी नळी. दिसतात ही झाली पूर्ण आपली जायांग. हे झालं पूर्ण आपला जायांग. कुक्षी, कुक्षीवृंत आणि अंडाशय. आता अंडाशयाला इथून
आपण ब्रेक केल्यानंतर कापल्यानंतर बघा इथे तुम्हाला बीजाणू दिसतात. हे आहेत आपले बीजाणू. प्रत्येकाच्या टेबलवर एक फूल पाहिजे. त्याचप्रमाणे इथे सुद्धा प्रत्येकाला म्हणजे काय म्हणलेलं आहे की कुठल्याही कलरचं फूल असेल. आता इथे परागीभवन झालेलं आहे कसं. आता परागीभवन मध्ये दोन प्रकार आहेत, स्वपरागण आणि परपरागण. आता स्वपरागण म्हणजे एकाच प्रजातीतील दोन फुलं किंवा एकच झाड, परंतु एक या फांदीवर आहे एक या फांदीवर आहे, याला स्वपरागण म्हणतात. समजलं. म्हणजे झाड एकच पण फांद्या दोन. मग इथले परागकण इथे येतील किंवा इथले परागकण इथे येतील आणि इथे फलन घेऊन येतील. आता परपरागण काय म्हटलेलं आहे. परपरागण म्हणजे जास्वंदाचं झाड पाहिजे, तोही कुठल्या जास्वंदाचा, फक्त रेड कलरच्या जास्वंदाचा. हा नाही चालणार, एक येलो आणि एक रेड नाही चालणार, फक्त एकाच प्रजातीतील म्हणजे एकाच प्रजातीतील पण दोन झाड आहे. एक राईट साईडला आहे एक लेफ्ट साईडला झाड आहे, थोड्या दूर अंतरावर आहे. परंतु त्यांचं सुद्धा परागीभवन केव्हा होत असते, जेव्हा फुलपाखराच्या साह्याने त्यांच्या पायाला किंवा वनस्पती जेव्हा हालतो हवेने, तेव्हा हवेद्वारे किंवा पाण्याद्वारे जेव्हा एकाच प्रजातीतील वनस्पती एकाच प्रजातीतील वनस्पती त्यांचे परागीभवन एकमेकाच्या पृष्ठीवर होते, तेव्हा त्याला म्हटलेलं आहे परपरागण. म्हणजे स्वपरागण म्हणजे एकाच